मोठा निष्काळजीपणा या सरकारी दवाखान्यामध्ये सुरू आहे। यावर लक्ष देणारा कोणी यंत्रणा नाही। कुठे गेले जे लंब्या डिंगा मारणारे नेते, स्वतःला खूप निवडणुकीच्या काळामध्ये मोठ्या भोपाल्या सांगतात, त्याच्या नाकाखाली ह्या उमरेड ग्रामीण रुग्णालयामध्ये इतकी घाणेरडी व्यवस्था आहे, कधी दिसत नाही, कधी येऊन पाहत नाही। ते जे नेते स्वतः आता निवडून गेलेले खासदार खासदार तर ठीक आहे, दूर राहता, आमदार राहता, कधी वाटत नाही इथं येऊन बघावं इथली व्यवस्था कशी आहे म्हणून। थोडीशी लाज वाटायला पाहिजे या राजकीय नेत्याला, की जे सामान्य जनता त्याला वोट देते आणि त्यांची व्यवस्था अशी इथं घाणेरडी करून ठेवलेली आहे। कोणाच्या कोणाला ताल नाही। इथलं काय झालं दादा? आम्ही डॉक्टर इथं सरकारी दवाखान्यामध्ये आलो होतो। सिस्टर वगैरे होत्या, त्या म्हणत होत्या का तुम्ही चिठ्ठी काढा, हे काढा, ते काढा। तिकडून इकडे आणला आम्हाला। कुत्रा चावला होता ह्या मुलीला, छोट्या मुलीला कुत्रा चावला होता। आणि त्यानं म्हटलं असं करा तसं करा, ते इंजेक्शन वगैरे काहीच नाही दिलं। त्यानं चिठ्ठी लिहायला लावली फक्त आणि घरी वापस पाठवलं आम्हाला। अच्छा, आणि मग नंतर काय झालं? आणि मग नंतर आम्ही आलो। त्याच्यानंतर मग आम्ही बोललो त्यांच्यासोबत का आम्हाला वापस पाठवलं म्हणून। त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे असं बोलल्यावर वगैरे इकडे तिकडे, तेव्हा त्यांनी म्हणजे तपासणी चालू केली। आणि डॉक्टर कोरी होती, चिठ्ठीवर काहीच नव्हतं, यांना वापस पाठवलं तेव्हा। आणि डॉक्टर नव्हते का? डॉक्टर नव्हते, कोणीच नव्हते। सिस्टरने इकडे तिकडे जायला सांगितलं, या वाड्यातून तिकडे नवीन। आणि बँडेज वगैरे करून घरी वापस पाठवलं? बँडेज काहीच नाही केलं, फक्त साफ केलं। हां, आणि घरी जा म्हणाले। तुम्ही सांगितलं होतं ना कुत्रा चावलाय म्हणून? आम्ही सांगितलं होतं, पण त्यानं काहीच नाही केलं। आम्हाला म्हटलं त्यानं साबणाने धुवा, सर्व धुवा। आम्ही धुतलं, पण त्यानं काहीच नाही केलं। आपल्या हाताने धुतलं तुम्ही? आम्ही आपल्या हाताने यांनीच धुतलं आपल्या हाताने। मग नंतर आल्यावर आता इंजेक्शन दिलं जेव्हा, मग तुम्ही येऊन इथं तुम्ही आल्या तेव्हा दिलं। म्हणजे इथं येऊन जेव्हा बोंबलले सगळे जण मिळून, त्यानंतरच यांनी ट्रीटमेंट चालू केली, अगोदर काहीच नाही केलं। ठीक आहे। काय झालं दादा? तिला लागलं होतं, पडली होती। ऍक्च्युली बीपी नाही हाय झाली होती, त्याच्यामुळे पडली। तिला आणल्यानंतर त्यांनी 1.5 तास आम्हाला ठेवलं, बसवून ठेवलं। हो। का म्हणाले? ते म्हणाले येते डॉक्टर, येते डॉक्टर, काही आले नाही, कोणीच नाही आले। आणि काही इलाज झाला नाही। आणि ऍक्च्युली कसं झालं होतं, तर तिथे बँडेज पण करायला तयार नाही ते। बँडेज करायला तयार नव्हते, हे नंतर 1.5 तासानंतर केलं। डॉक्टर वगैरे कोणीच नव्हते? नाही, होते तिथं, पण ते ऍक्च्युली आले नाही, हात लावायला तयार नव्हते। हा, आणि औषधी वगैरे ते आता बाहेरून आणली। आता आम्ही ते तिथं नाकामध्ये टाका म्हणे, ते त्यांनी टाकून दिली? नाही, आम्ही टाकली स्वतः। काऊन, ते का म्हणाले? नाही, ते नाही म्हणे, आम्ही नाही टाकत म्हणे। अच्छा, म्हणजे तुम्हाला का वाटते इथं कोणी लक्ष देणार नाही? आहेच नाही, कोणीच नाही। अच्छा, हो। म्हणजे पेशंट आल्यावर त्याची काळजी कोणी घेतच नाही, म्हणजे टलवत राहावं लागतं। मग हे बँडेज कसं झालं नंतर? बँडेज म्हणजे त्यांनी आता प्रेशर टाकला, ते म्हणून टाकलं। कोणी प्रेशर टाकला? हे काही लोक आले होते त्यांनी? हो। अच्छा, म्हणून ते भाऊबीन आले होते, महेश भाऊबीन आले होते, त्यांनी प्रेशर टाकलं म्हणून बँडेज झालं। म्हणजे इथं पूर्ण निष्काळजीवालं काम आहे, इथं काळजीपूर्वक काम पाहिजे आपल्याला। हो, ठीक आहे। नमस्कार, द मॅक्स न्यूज नेटवर्कमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत। आम्ही आलो आहोत सरकारी दवाखान्यामध्ये, ग्रामीण रुग्णालय उमरेड। आज बातमी घेण्याचं कारण असं, एका लहान मुलीला कुत्रा चावला। कुत्रा चावल्यानंतर ती मुलगी तिचे आई वडील घेऊन सरकारी दवाखान्यामध्ये आल्यानंतर इथे त्यांना चिठ्ठी काढायला लावली, चिठ्ठी काढली। त्याच्यानंतर त्या जखमेवर फक्त कापसाने पुसपास केलं आणि त्या पेशंटला वापस पाठवून दिलं। नंतर ते पेशंट काही लोकांना फोन केले, इथं महेश भुयारकर, गुणवंत मांढरे, अजून काही लोकांनी, की बा आज मुलीला कुत्रा चावला आणि इथं इंजेक्शन न देता फक्त ड्रेसिंग करून पाठवलं। त्यानंतर ते लोक आम्हाला बोलवण्यात आलं, आम्ही आलो। मग बघितलं की त्या मुलीला इंजेक्शन नव्हतं दिलं। मग आम्ही जेव्हा विचारणा केली सरकारी दवाखान्यात, तर इथं बा डॉक्टरला न दाखवता तिथे कोणीतरी
नर्स यांनी म्हटलं की बा इंजेक्शनची गरज नाही, पेशंटला वापस घेऊन जा. आम्ही जेव्हा तिथं विचारणा केली डॉक्टरला, डॉक्टर म्हणाले नाही नाही बा काहीतरी चुकून घडलं असेल. तुम्ही कुठं होते, कोण नर्स होत्या, त्याही सामोरे यायला तयार नाही. नंतर आम्ही आलो, मग झालं असं की डॉक्टरच बोलले की एक रॅबिज झालेला रुग्ण आपल्या उमरेडमध्ये आहे की ज्याला 24 तासात इंजेक्शन नाही देण्यात आलं म्हणून रॅबिज झालं. म्हणजे या मुलीला जर वापस पाठवलं आणि तिला इंजेक्शन नसतं देण्यात आलं, त्या लहान छोट्याशा 3 वर्षाच्या मुलीला काय झालं असतं. इतका मोठा निष्काळजीपणा या उमरेड सरकारी दवाखान्यामध्ये आज दिसून आला. त्याच्यानंतर काही एक पेशंट होती, त्यांचे बाईट्स आहे आमच्याकडे. त्या पेशंटच्या नाकाला लागलेलं होतं, चिरलं होतं, तिला अक्षरशः 1.5-2 तास बसवून ठेवलं. मग त्यांचे नातेवाईक आम्हाला सांगायला बसले आम्हाला 1.5-2 तास बसवून ठेवलाय काय, नंतर मग त्यांचे बँडेज करून देतो हे ते. इतका मोठा निष्काळजीपणा या सरकारी दवाखान्यामध्ये सुरू आहे. यावर लक्ष देणारा कोणी यंत्रणा नाही. कुठं गेले जे लंब्या लंब्या डिंगा मारणारे नेते, स्वतःला खूप निवडणुकीच्या काळामध्ये मोठ्या मोठ्या भोपाल्या सांगतात, त्याच्या नाकाखाली ह्या उमरेड ग्रामीण रुग्णालयामध्ये इतकी घाणेरडी व्यवस्था आहे, कधी दिसत नाही, कधी येऊन पाहत नाही. ते जे नेते स्वतः आता निवडून गेलेले खासदार आमदार, खासदार तर ठीक आहे दूर राहता, आमदार राहता, कधी वाटत नाही इथं येऊन बघाव इथली व्यवस्था कशी आहे म्हणून. थोडीशी लाज वाटायला पाहिजे या राजकीय नेत्याला की जे सामान्य जनता त्याला वोट देते आणि त्यांची व्यवस्था अशी इथं घाणेरडी करून ठेवलेली आहे. कोणाच्या कोणाला ताल नाही. इथले अधीक्षक वंजारी म्हणून त्यांना आम्ही भेटायला गेलो, ते आज सुट्टीवर, म्हणाले मी सुट्टीवर आहे, काय झालं सांगा. असं असं झाल्यावर नाही नाही थांबा मी बघतो करतो, असे उत्तर. कोणी राहिला आहे वाली या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देणारा, मग तो सत्ताधारी असो, विरोधक असो, की कोणीही असो. नगर परिषद ह्या कुत्र्याच्या याच्यावर निरस आहे. इथलेही पूर्ण त्या नगर परिषद मधले अधिकारी, तिथले सीओ विओ सब मुर्दार झालेले आहेत. का यायला थोड्याशा लाजा शर्मा नाही आहे का हे वाटत की 100च्या वर या 15-20 दिवसात उमरेड शहराच्या विविध भागात कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे. वारंवार लोक सगळे बातमी टाकत आहेत, पत्रकार लोकांपासून सगळे, पण त्यालाही नगर परिषदला जाग नाही. आणि चावल्यानंतर इथली व्यवस्था एकदम घाणेरडी. या सरकारी दवाखान्यात कुणी वाली आहे का नाही, थोडंसं या राजकीय लोकांना लाजा वाटत असेल तर लक्ष द्या सामान्य जनतेसाठी. धन्यवाद.